नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे मसावी आणि लसावी हे प्रकरण. तर पहा, मसावी बघण्यापूर्वी आपण मसावीवर आधारित काही महत्त्वाचे पॉइंट आहेत ते बघून घेऊ. ठीक आहे. तर पहा, मसावी म्हणजे काय, तर महत्तम सामायिक विभाजक. काय महत्तम सामायिक विभाजक म्हणजे मसावी. तर पहा, त्याच्या संबंधित काही पॉइंट आहे हे बघून घेऊ. सुरुवातीला आपण पहा, पॉइंट नंबर 1 दिला आहे त्यांनी, दोन क्रमवार संख्यांचा मसावी हा 1 असतो. दोन क्रमवार संख्या म्हणजे काय, आता क्रमवार संख्या माहिती आहे तुम्हाला, जशा 5, 6, 8, 9, 15, 16 या क्रमवार संख्या आहे. यांचा जर मसावी किती म्हटलं तर नेहमी यांचा मसावी 1च असतो. काय असायला पाहिजे, यांचा मसावी 1 असायला पाहिजे. येईल लक्षात. माहिती आपण फक्त मसावीच्या बाबतीत बघत आहे, नंतर आपण लसावीच्या बाबतीत माहिती बघू. ठीक आहे. तर पहा, हे आलं लक्षात तुमच्या, क्रमवार संख्यांचा मसावी हा नेहमी 1 असतो. येईल लक्षात. त्यानंतर पहा, मूळ संख्यांचा मसावी 1 असतो. आता मूळ संख्या माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. मूळ संख्या आपलं प्रकरण झालं आहे, व्यवस्थित करा ते. मूळ संख्या म्हणजे काय पहा, 11, 13, 17, 19. येईल लक्षात. या ज्या संख्या आहे, या संख्या ज्या आहे, कोणती संख्या कुठे आली समजा तरी मूळ संख्या जर येत असेल तर यांचा मसावी किती आहे, तर 1च असतो. यांचा मसावी काय, 1च असतो. आता दोघापेक्षा जर जास्त संख्या आल्या, जशा 5, 7, त्यानंतर 11, 13 या संख्या आल्या, 4 संख्या आल्या, या 4ही मूळ संख्या आहे, तरी सुद्धा यांचा मसावी काय बनेल, 1च बनेल. येईल लक्षात तुमच्या. कोणतीही मूळ संख्या असो, मूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1च येत असतो, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. चला, त्यानंतरचा पहा, हे 2 पॉईंट झाले आहे. त्यानंतरचा हा तिसरा पॉईंट काय म्हणतोय, सहमूळ संख्यांचा मसावी 1 असतो. सहमूळ संख्या पण आपण बघितल्या आहे, ज्या संख्येमध्ये एक व्यतिरिक्त एकही सामायिक विभाजक नसतो त्याला काय म्हटलं जाते, सहमूळ संख्या. मग सहमूळ संख्या आपण येले पण म्हणू शकतो. पहा, क्रमवार जी संख्या असते, समजा 15 आणि 16 या सहमूळ संख्या होऊ शकते, काही अडचण नाही. मग मला सांगा, याला भाग जातो का, किंवा याला 1नेच भाग जातो. पहा, 1ने. याच्या व्यतिरिक्त दोघांना सारख्या संख्येने भाग जाणारच नाही, म्हणून काय राहील, याचा मसावी नेहमी काय राहील, 1च राहील. येईल लक्षात. चला, त्यानंतरचा पॉईंट पहा, इथे दिलाय, दोन क्रमगत विषम संख्यांचा मसावी 1 असतो. क्रमगत विषम संख्या म्हणजे काय, तर पाहून घेऊ. 5 च्या नंतर 7. ठीक आहे. 11 च्या नंतर 13. ठीक आहे. 25 च्या नंतर 27. येत्या लक्षात तुमच्या. म्हणजे क्रमगत विषम, 5, 6 सोडली 7, 11, 12 सोडली 13, 25, 26 सोडली 27. आलं लक्षात. या क्रमगत विषम संख्या यांचा मसावी नेहमी काय येईल, 1च येईल. यांचा मसावी काय येईल, नेहमी हा 1च येईल. येईल लक्षात. चला, हे लक्षात घ्या. त्यानंतर पहा, हा नंबर 5 पहा, मसावी काढताना दिलेल्या पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. आता मसावी जेव्हा काढतो, मसावी कधी बनतो, तर ज्या काही संख्या असेल, समजा 6, त्यानंतर 8, त्यानंतर इथे असेल एखादी 12 अशी संख्या आहेत, यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. मसावी काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहे, आपण पडदा पद्धत पाहून घेऊ. ठीक आहे. याला म्हटलं जाते पडदा पद्धत. तर पहा, या सर्व संख्येला 2ने भाग जातो. लक्षात. 2ने भाग जातो म्हणून देऊन देतोय. पहा, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 सक 12. आता परत या संख्येला, या तिन्ही संख्येला भाग जातो का, पहा, याला 2ने जातो, याला 2ने जातो, याला 2ने जात नाही, याला 3ने जातो, याला 3ने जातो, याला 3ने जात नाही. येईल लक्षात. म्हणजे तिन्ही संख्येला पूर्ण भाग जात नाही, म्हणून आपलं गणित इथंच थांबविले जाते आणि मसावी काय सांगितलं जाते, फक्त 2. येईल लक्षात. म्हणून म्हटलं आहे, मसावी काढताना दिलेल्या पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. येईल लक्षात. आता समजा इथे जर तिन्ही संख्येला भाग जात असेल तर दिला असता. येईल लक्षात. म्हणून अटच ठेवली आहे, दिलेल्या पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे, आणि जर नसल जात तर तोच आपला मसावी असायला पाहिजे. येईल लक्षात. आता ह्या ज्या महत्त्वाचे पॉईंट दिलेले आहे, त्यानंतर ही माहिती झाली आहे मसावीवर. आता लसावीवर याच पद्धतीची आपण माहिती बघू. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. पहा, लक्ष द्या. लसावी म्हणजे काय, तर लघुत्तम सामायिक विभाज्य. काय, लघुत्तम सामायिक विभाज्य, हे लक्षात असू द्या. त्यानंतर पहा, पहिला पॉईंट दिलाय त्यांनी, 2 क्रमवार संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. 2 क्रमवार संख्या, कोणत्याही क्रमवार असो. पहा, 11 गुणिले 12, म्हणजे त्याने जर म्हटलं आपल्याला 11 आणि 12चा लसावी किती, तर या 2 संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. जसं 11 गुणिले 12 100. पहा, या ठिकाणी 11 दुने 22, 2 राहिले, 11 1 11, 12 13, 100 किती होतात, 32. येईल लक्षात. म्हणजे या पद्धतीने डायरेक्ट तुम्हाला गुणाकार करून उत्तर काढता येईल. ठीक आहे. क्रमवार जर असेल तर. त्यानंतर
मूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. मूळ संख्यांचा लसावी जसं 11 आणि 13 आहे, या मूळ संख्या आहे. ओके, यांचा जर लसावी काढायचा असेल तर दोन संख्यांचा तुम्हाला गुणाकारच करावा लागेल. जसा 11 त्रिक 33, 3 राहिले, 11 एक 11, 11 आणि 3 14. येईल लक्षात. या पद्धतीने सोडून घ्यावं लागेल. त्यानंतर पहा, सहमूळ संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? आता अशा दोन संख्या की ज्याचे विभाजक हा फक्त एक असतो, एका व्यतिरिक्त कोणताही नसतो. ठीक आहे ना. म्हणजेच काय तर पहा, आता या ठिकाणी मी लिहून घेतो आहेत पहा 11 आणि 12, यालाही म्हणू शकतो. जर अनुक्रमे संख्या असल्या तर त्या सहमूळ संख्या असते. ठीक आहे. मग 11 गुणिला 12 आत्ताच आपण सोडवलं, काय गुणाकारच करायचा याचाही. 11 दुने 22, 2 राहिले, 11 एक 11, 12 13, 132 याचं हे उत्तर येईल. येत्या लक्षात तुमच्या कोणतीही संख्या घेऊ शकतो आपण अनुक्रमे. 7 गुणिला 8, 7 8 56, या पद्धतीने येईल लक्षात तुमच्या. चला, त्यानंतर हा 3 नंबरचा पॉईंट झाला, 2 नंबरचा झाला. त्यानंतर 4 नंबर, 2 क्रमगत विषम संख्यांचा लसावी त्यांचा गुणाकार असतो. 2 क्रमगत विषम संख्या, आता छोटी संख्या घेऊ आपण, 7 आणि 9. या दोन जर क्रमगत संख्या असेल आणि विषम संख्या असेल तर त्यांचा लसावी म्हणजे त्या दोन संख्यांचा गुणाकार. 7 9 63, या पद्धतीने येईल लक्षात. ठीक आहे ना. चला, त्यानंतर शेवटचं पहा, लसावी काढताना कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे. कमीत कमी 2 संख्यांना भाग गेला पाहिजे तर तो लसावी चालतो, नाही तर थांबून जातो लसावी. तो पहा, सोडून पाहू आता आपण. पहा, एखादं उदाहरण घेतोय मी. 4 8 आणि 16 हे दिलं आहेत आपल्याला उदाहरण. आणि उदाहरणामध्ये असं आहे की आपल्याला लसावी काढायचं आहे. काय काढायचं? लसावी काढायचं. मग काय करून घ्यायचं? पहा, या तिन्ही संख्या सम दिसत आहे, याचा अर्थ 2 ने भाग जातो. मग द्या 2 ने भाग. बे दुने 4, बे चोक 8, बे 8 16, येईल लक्षात. चला, त्यानंतर परत पहा, तिन्ही समसंख्या दिसत आहे आणि 2 ने भाग जातोय. ठीक आहे. परत बे एक बे, बे दुने 4, बे चोक 8, येईल लक्षात तुमच्या. चला, याच्या पलीकडे पहा, परत या 2 संख्येला 2 ने भाग जातोय. आपली अट काय? पहा, लसावी काढताना कमीत कमी 2 संख्येला, 2 संख्येला भाग गेला तरी चालते. पूर्ण संख्येला भाग गेला तर खूपच छान, पण 2 संख्येला जर भाग जात असेल तर आपला लसावी पुढे चालेल, नाहीतर लसावी थांबून जाईल. फक्त एवढ्या संख्येचा गुणाकार म्हणजेच उत्तर राहील मग आपलं. ठीक आहे. तर पहा, आता 2 ने याला आणि याला भाग जातो, तो देऊन द्या. याला जात नाही म्हणून एक असाच लिहा, बे एक बे, बे दुने 4. ओके. आता मी हे लिहून घेतो आहे. परत इथे भाग जातो का? 2 ने याला जात नाही, याला जात नाही, याला जातो, फक्त एकाच संख्येला भाग जातो. मग यावेळी जर असं लिहिलं आपण 2 आणि 2 लिहिलं तरी चालेल, कारण खाली काय राहणार आहे? 2च राहणार आहे. ठीक आहे ना. म्हणजे आपलं या ठिकाणी गणित थांबला. आता आपला लसावी म्हणजे काय? लसावी म्हणजे काय तर या इकडल्या सर्व संख्याचा गुणाकार सोबत इकडल्या संख्येचा गुणाकार, येईल लक्षात. म्हणजे हा बे दुने 4, 4 दुने 8 आणि 8 दुने 16, 16 म्हणजे आपला हा लसावी, येईल लक्षात. या पद्धतीने लसावी काढता येईल. आता हे एक उदाहरण सांगितलंय मी तुम्हाला. आता आपल्याला याच्यानंतर मसावी आणि लसावीचे संपूर्ण असं टॉपिक रेखाटायचं आहे. ठीक आहे. तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा, प्रकार नंबर 1 पासून आपण सुरुवात करू. तर लक्ष द्या. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामध्ये पहिला काय म्हटलं आहे? पहा, 6 9 12 या संख्यांचा मसावी काढा. आपण मसावीची पद्धतीसाठी साधारणतः पडदा पद्धत वापरणार आहे. तर पहा, लक्ष द्या. पहिले तर संख्या लिहून घ्यायच्या, 6 9 12. ठीक आहे. आता पहा, सर्वांना एक गोष्ट सांगू इच्छितो मी की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटते की लसावी आणि मसावी प्रकरणासाठी आपल्याला खूप जास्त पाढेपाठ पाहिजे. तर हे पूर्णतः चुकीचं आहे. पाढेपाठ असेल तर अतिशय चांगलं, पण मी सांगतोय तुम्हाला, हे जे पूर्ण प्रकरण मी सोडवेल तर त्यामध्ये फक्त पहा, 2चा पाढा, 3चा पाढा, 5चा पाढा आणि 7चा पाढा, हे 4 पाढे जास्त यूज होईल. पहा काय म्हटलं आहे. आणि चुकणार पण नाही तुमचं कुठलं. जर साध्या साध्या पद्धतीने कमी कमी जर भाग दिला तुम्ही, तुमचा गुणाकारही व्यवस्थित होतो. ठीक आहे. मोठ्या मोठ्या संख्येने जर भाग दिला तर मोठा मोठा गुणाकार करण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल आणि चुकाचे चान्सेस जास्त असेल. ठीक आहे. काय म्हटलं आहे? पहा, 2 3 5 आणि 7 हे अतिशय महत्त्वाचे पाढे आहे लसावी आणि मसावीसाठी. ठीक आहे. तर पहा, काळजीपूर्वक लक्ष द्या आणि हे लक्षात घ्या. पाढे कोणते म्हटलं मी? 2 3 5 7. ठीक आहे. 11 वगैरे ते नंतर सगळ्यांनाच येते 11चा पाढा वगैरे. ठीक आहे. तर पहा, लक्ष द्या. आता या संख्या दिल्या आहे त्यांनी, पाहून घ्यायचं. सम दिसत आहे का तुम्हाला? इथे विषम आहे, याचा अर्थ ह्या संख्येला 2 ने भाग जात नाही, तर 3 ने जातो. पहा, लक्ष द्या. 3 ने जातो आहे तिन्ही संख्येला, म्हणून देऊन द्या. पहा, 3 दुने 6, 3 त्रिक 9,
3 चोक 12. ठीक आहे. चला त्यानंतर आता आपला मसावी काढायचा आहे, तर मसावीची एक अट माहिती आहे तुम्हाला कुठली आहे? सर्वच्या सर्व संख्येला भाग गेला पाहिजे तरच मसावी चालतो. या सर्व संख्येला जसा भाग गेला आता 3 ने, मग मला सांगा परत आता 2 ने भाग जाईल का याला? याला आणि याला जातो, याला जात नाही. ठीक आहे. याचा अर्थ या तिन्ही संख्येला कोणत्याही संख्येने भाग जात नाही, म्हणजेच आपलं उत्तर काय हे एवढंच राहील. काय तर 3. या गणिताचं उत्तर काय? 3 हा याचा मसावी मिळेल. येईल लक्षात? पूर्ण भाग जात आहे तिन्ही संख्येला, म्हणजे इथंच थांबलं आपलं गणित. काय होईल? मसावी हा फक्त 3 बनेल. येईल लक्षात? चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 1 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 12, 24, 48 व 108 या संख्यांचा मसावी काढा. काय काढायचं आहे आपल्याला? मसावी काढायचं आहे. मसावीची अट काय? दिलेल्या सर्व संख्येला भाग गेला पाहिजे. मग पहा 12, 24, 48 आणि 108 लिहून घेतोय. 12, 24, 48 आणि 108. ओके. आता एक तुम्हाला इथे दिसून पडत आहे की सर्व संख्येला 12 ने भाग जातो ना. डायरेक्ट 12 ने भाग देऊ नका, तरी साध्या पद्धतीने सांगतोय 2-2 ने भाग देऊ. पहा 2-2 ने भाग याच्यासाठी की या सर्व संख्या सम दिसत आहे. सम असल्यामुळे 2 ने 100% भाग जातो. तर पहा काय होईल? 2 ने याला भागल्यानंतर 2 ने जेव्हा भागतो एखाद्या संख्येला तर संख्येची निम्मे होत असते, हाफ होत असते. हे लक्षात असू द्या. 2 ने 12ला भागला तर निम्मे 6, याचे निम्मे 12, याचे निम्मे 24 आणि याचे निम्मे किती? 54. ओके. परत तुमच्या लक्षात येत असेल की या सर्व संख्या सम आल्या की बिंदास 2 ने भाग द्यायचा. पहा याचे निम्मे 3, याचे निम्मे किती? 6, याचे निम्मे 12 आणि याचे निम्मे 27. ओके. आता पहा इथे समसंख्या तर तुम्हाला दिसत नाही सर्वच. मग पहा 2 नाही तर 3 ने भाग जातो का? 3 ने याला, 3 ने यालाही जातो, 3 ने याला आणि 3 ने यालाही जातो. सर्व संख्येला 3 ने भाग जातो म्हणून देऊन द्या. कारण अट काय? आपला पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे, मसावीची अट असते. ठीक आहे ना. तर पहा 3 1 3, 3 2 6, 3 चोक 12, 3 9 27. ओके. आता मला सांगा या सर्व संख्येला 2 ने भाग जातो? नाही. 3 ने भाग जातो का सर्व संख्येला? नाही. 4 ने नाही जाणार, 4 ने एका संख्येला भाग जातो. 5 ने नाही, 6 ने नाही, 7 ने नाही, 8 ने नाही, 9 ने मोठा आहे. याचा अर्थ 9 ने भाग जात नाही, म्हणजे कोणत्याच संख्येने त्याला भाग जात नाही. कमीत कमी नाही तर पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे आपल्या. ठीक आहे ना. मसावीची अट काय? पूर्ण संख्येला भाग गेला पाहिजे. नाही जात मग सोडून द्या. मग आता काय करायचं? मसावी म्हणजे काय? तर फक्त इकडल्या संख्येचा ज्या संख्येने भाग गेला त्या संख्येचा गुणाकार म्हणजे आपला मसावी. बघा लक्ष द्या. असंच मोजायचं. पहा 3 2 6 आणि 6 2 12. येईल लक्षात? 12 हा आपला मसावी आहे. ओके. इथे लिहून घेतोय मसावी किती? तर 12 मसावी. चला लिहून टाका व्यवस्थित. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 11, 13, 17 या संख्यांचा मसावी काढा. काय काढायचं आहे आपल्याला? मसावीच काढायचा आहे. कोणत्या संख्येचा? पहा लिहून घेतो. 11, 13, 17. 11, 13 आणि 17. मला सांगा या संख्या कोणत्या दिसत आहे तुम्हाला? या संख्या दिसत आहे मूळ. ठीक आहे ना. कोणत्या संख्या? या पूर्ण या संख्या मूळ संख्या आहे. मग मला सांगा मूळ संख्येच्या बाबतीत मी तुम्हाला पॉईंट लिहून दिला आहे मसावीमध्ये की मूळ संख्या असेल तर त्यांचा मसावी काय असतो? नेहमी एकच असतो. मग मूळ संख्या असल्यामुळं इथे लिहून टाकू मूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. काय असतो? 1 असतो. येईल लक्षात? चला लिहून टाका. हे मूळ संख्यांचा मसावी हा 1 असतो. काय असतो? तर 1 असतो. मग मला सांगा यांचं उत्तर काय आहे गणिताचं? या मूळ संख्या दिसत आहे म्हणजे आपलं उत्तर काय? तर 1 हा मसावी. ओके. लिहून टाका. या पद्धतीनं आपलं उत्तर मिळते काय? 1. येईल लक्षात? मूळ संख्या आला की बिंदास 1 उत्तर मारायचं, हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना. चला त्यानंतरचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 2 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 11, 12, 13 या संख्यांचा मसावी काढा. आता या संख्या आपल्याला काय दिसत आहे? अनुक्रमे संख्या दिसत आहे. नॅचरल नंबर आहे बघा. 11, 12, 13 अनुक्रमे संख्या आहेत. मग 11, 12, 13 या अनुक्रमे संख्या आहेत. काय? अनुक्रमे. मग मला सांगा अनुक्रमे संख्या असेल तर आपण मसावीमध्ये लिहून दिलं आहे. काय लिहून दिलं आहे? अनुक्रमे संख्या जर असेल तर त्या संख्याचा मसावी हा नेहमी 1 असतो. मग इथे लिहून घेऊ आपण अनुक्रमे असणाऱ्या संख्यांचा मसावी 1 असतो. 1 काय असतो? ठीक आहे. परत एकदा वाचून घेतोय. पहा अनुक्रमे असणाऱ्या संख्यांचा मसावी 1 असतो. येईल लक्षात? म्हणजे या गणिताचं आपलं उत्तर काय? तर 1 असा मसावी मिळतो. येईल लक्षात?
चला लिहून घ्या व्यवस्थित, ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार नंबर 3 बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 14, 28, 42 या संख्यांचा लसावी काढा. आता काय म्हटलंय त्यांनी आपल्याला, पहा लसावी काढा म्हटलंय. पहा त्याच पद्धतीने सोडून घेतोय मी. 14, 28 आणि 42 येईल लक्षात. मसावी आणि लसावीची महत्त्वाची अट कोणती, तर आपल्या लसावीची अट महत्त्वाची अशी की दिलेल्या संख्येपैकी कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. कमीत कमी 2 संख्येला येईल लक्षात. मग याच्यापैकी पहा, आता इथे सम दिसत आहे म्हणजे तिन्ही संख्येला भाग जाईल. पहिले देऊन द्या 2ने. तिन्ही संख्येला भाग जात असेल तर अडचणच नाही, पण आपल्याला जर समोर गणित सोडवायचं असेल तर कमीत कमी 2 संख्येला तरी भाग गेला पाहिजे, ठीक आहे ना. तर पहा 2ने भाग गेल्यानंतर याला निम्मे 7, याच्या निम्मी किती 14 आणि याच्या निम्मी किती तर 21. ओके. आता पहा लक्ष द्या, आता आपल्याला 2 भाग जात नाही, याला आणि याला जात नाही, याला जातो. 3ने भाग पहा, याला जातो, बाकीच्यांना जात नाही. मग 5, मी काय म्हटलं होतं 2, 3, 5, 7 या संख्याचे पाढे तुम्हाला गरजेचे असते, ठीक आहे ना. पहा आता 7ने भाग जातो याला, पहा 7ने भाग जातो. पहा 7 1 7, 7 2 14, 7 3 21. ओके. आता पहा याच्यापैकी 2 तरी संख्येला भाग जात आहे का नाही, दोन्ही संख्येला भाग जात नाही. याचा अर्थ आपलं गणित इथंच थांबलं. पण मसावी काढताना नेमकं काय करायचं, मसावी काढताना सर्व संख्यांचा या गुणाकार म्हणजे आपलं उत्तर असते. मसावीची अट काय, फक्त इकडल्या संख्येचा गुणाकार म्हणजे आपला मसावी असतो. पण लसावी म्हणजे काय, या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला मसावी. मग गुणाकार करून घेतोय. पहा 2 गुणेला 7 गुणेला परत हा 2 आणि गुणेला तो 3. पहा यांचं उत्तर काय येईल, इच्छा इथंच गुणाकार करा. 7 2 14, 14 2 28, 28 त्रिक सोडून घेतोय. पहा 28 गुणेला 3, 3 8 24, 2 3 2 6, 7 8 किती झाले 84. या सर्व संख्यांचा गुणाकार किती येईल 84, असं हे उत्तर मिळते. येईल लक्षात. खूप काही मोठा पाढा लिहायची किंवा पाठांतर करायची गरज नाही. मी पहा 2ने आणि 7नेच भाग दिलेला आहे, येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून घ्या. परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 8, 16, 24, 36 या संख्यांचा लसावी काढा. पहा संख्या लिहून घेतोय. 8, 16, 24, 36. परत एकदा याची अट सांगतोय तुम्हाला की लसावी म्हणजे काय, कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. पाठ झाला पाहिजे तुमच्या ते, ठीक आहे ना. तर पहा सर्व समसंख्या दिसत आहे, 2ने भाग देतोय. पहा 2ने भाग देणे म्हणजे निम्मे करणे. याचे निम्मे 4, याच्या निम्मे 8, हा 12 आणि याच्या निम्मे काय 36च्या निम्मे 18. ओके. चला परत सम दिसत आहे म्हणजेच 2ने भाग जाईल. परत 2ने भाग देतोय. याच्या निम्मे 2, याच्या निम्मे 4, याच्या निम्मे 6, याच्या निम्मे 9. आता समसंख्या नाही, ते विषम आहे. याचा अर्थ आपल्याला 2ने भाग देता येणार नाही. पण अट आहे कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. जातो ना, याला आणि यालाच जातो 2ने, याला पण जातो 2ने, मग 2ने अजून देऊ. चला हा 2, ठीक आहे. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6. ज्या संख्येला भाग जात नाही ती संख्या जशाची तशी खाली उतरवायची, येईल लक्षात. पहा 2ने याला भाग गेला का पूर्ण नाही म्हणून 9 संख्या अशी झाली. आता परत 2ने भाग जातो का, पहा नाही जाणार. 3ने भाग जातो याला आणि याला, म्हणजे 2 संख्येला भाग गेला म्हणजे चालाल आपलं. पहा 3 याला जात नाही अशीच ठेवा, याला जात नाही अशीच ठेवा. 3 1 3 आणि 3 3 9, बस झालाय. आता परत कोणत्या संख्येने भाग जातो का, 2ने 3ने, दोन्ही संख्येला नाही, एकाच संख्येला जातो याला, आलं लक्षात. म्हणजे आपला आता मसावी संपला. आता करायचं काय नेमकं, सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर. मग गुणाकार काय कराल तर पहा, पहिले तोंडी काढून घेऊ आणि मग डायरेक्ट उत्तर लिहू. पहा लक्ष द्या. 3 2 6, 6 3 18, 18 2 36, दुप्पट दुप्पट करा 36, 36 2 72 आणि 72 2 72च्या दुप्पट 144. म्हणजे असं जर केलं ना तुम्हाला खूप कमी वेळात उत्तर मिळते, कारण गुणाकार करायला आपल्याला वेळच लागला नाही, कारण 2 2 ने 2 2नेच भाग दिला होता आपण, येईल लक्षात. जर मोठ्या संख्येने भाग दिला ना तुम्हाला गुणाकार करायला अडचण जाईल. म्हणजे याचं उत्तर काय आलं तर 144. मग इथे लिहून घेतोय मी, पहा बरोबर 2 गुणेला 2 गुणेला 2, 3 10 पहा 2 गुणेला 2 गुणेला 2, त्यानंतर 3 गुणेला 2 गुणेला 3, 3 गुणेला 2 गुणेला 3 हे लिहून घेतलंय मी बरोबर. या सर्वांचं उत्तर काय आलं 144 असं उत्तर आलं आहे, येईल लक्षात. चला व्यवस्थित लिहून घ्या. हे लिहायची गरज नाही, तरी तुमच्या नोट्ससाठी मी हे लिहून देत आहे तुम्हाला. इथं डायरेक्ट उत्तर काढायचं. एक्झाममध्ये प्रश्न सोडवताना असं लिहित बसायचं नाही, हे असंच उत्तर काढायचं. डायरेक्ट गुणाकार केला की मोकळ झालाय, 144 उत्तर देऊन द्यायचं, येईल लक्षात. चला त्यानंतरचा आपण प्रकार बघू. प्रकार नंबर 4. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला.
5, 7, 11 या संख्यांचा लसावी काढा. ठीक आहे, 5, 7, 11 लिहून घेतो आहे. 5, 7 आणि 11. मला एक सांगा, या संख्या कोणत्या दिसत आहे तुम्हाला? मूळ संख्या दिसत आहे. ठीक आहे ना. मग मूळ संख्यांची आपण काही पॉईंट दिले होते तुम्हाला, काय लसावीच्या बाबतीत. तर काय दिले होते? मूळ संख्या असेल तर त्या संख्यांचा गुणाकार म्हणजे आपलं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे. मग लसावी काढताना काय या तिन्ही संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे. कारण तुम्ही जर प्रयत्नही केले याला सोडून घेण्याचे तर भाग कोणत्या संख्येने जाणार नाही. म्हणजेच काय, इथे 5 ने एक वेळा भाग जाईल, इथे 7 ने एक वेळा भाग जाईल, इथे 11 ने एक वेळा भाग जाईल. म्हणजे एकंदरीत तुम्हाला या तीनच संख्याचा गुणाकार करावा लागतो. ठीक आहे ना. मग आपण हे न करता डायरेक्ट गुणाकार करून घेऊ. ठीक आहे, पहा, लक्ष द्या. या 3 संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. ओके, चला. 11 7 77. 77 गुणिले 5 हे सोडून घेतो, डायरेक्ट उत्तर लिहून घेऊ आपण. ओके, चला. 5 7 35 किती राहिले? 3. 5 7 35. 35 आणि 3 किती झाले? हे 38. म्हणजे उत्तर काय आपलं ते 385 असं उत्तर मिळते. लिहून टाका या ठिकाणी 385. हा झाला आपला लसावी. हे लक्षात परत एकदा सांगतो, मूळ संख्यांचा लसावी हा त्या तिन्ही किंवा जेवढ्या संख्या दिल्या असेल त्या संख्यांचा गुणाकार असतो. ओके, चला लिहून टाका. परत एक याच पद्धतीचं गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 4 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. 43 आणि 47 या संख्यांचा लसावी काढा. आपल्याला लसावी काढायचा आहे आणि या संख्या दिल्या, दोनच संख्या आहेत. कोणत्या कोणत्या दिल्या? 43 आणि 47. मग तुमच्या एक लक्षात येत असेल, जर मूळ संख्या तुम्ही व्यवस्थित केला असेल तर 43 आणि 47 या कोणत्या संख्या आहे? तर मूळ संख्या आहे. कोणत्या संख्या आहे? मूळ संख्या आहे. मग मला सांगा, मूळ संख्याचं आत्ताच आपण पाहिलं, काय करायचं? मूळ संख्या किती असो, जर त्यांचा लसावी म्हटलं त्या दोन संख्यांचा गुणाकार करावा लागेल. ठीक आहे. मग या दोन संख्यांचा गुणाकार करून घेऊ म्हणजे आपला काय मिळते? आपल्याला लसावी मिळतो. ठीक आहे. तर पहा, बाजूला घेऊन सोडून घेतोय. 47 किंवा 43चा पाडा आपल्याला येत नाही, बाजूला घेऊन करू. पहा, 3 7 21 2 राहिले. 3 चौक 12, 12 आणि 2 14. हा शून्य घेतोय. 4 7 28 2 राहिले. 4 चौक 16 17 18. ओके, आता यांची बेरीज करतोय. हा 1, 8 आणि 4 12, हा राहिला 1. 8 आणि हे 2 10, 10शी शून्य राहिला 1. 1 आणि 1 किती? 2. याचा अर्थ आपला जो लसावी आहे तो किती मिळाला? 2021. येईल लक्षात? चला लिहून टाका लसावी 2021. येईल लक्षात? मूळ संख्या आल्या की डायरेक्ट गुणाकार करायचा आणि उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 8 12 18 या संख्यांनी कोणत्या लहान संख्येस भागल्यास बाकी 1 राहतो? बाकी काय राहतो? 1 राहतो. मग यामध्ये आपल्याला लसावी काढून घ्यायचा की मसावी, हे कशावर डिपेंड करते? तर त्यांनी लहान किंवा मोठे म्हणते त्यावेळेस त्याच्यावर डिपेंड करते. तर पहा, समजा लहान म्हणजे लघुत्तम म्हणतो आपण, म्हणजे लसावी. पहा, लसावी कधी काढायचं? जर त्यांनी लहान म्हटलं तर. ठीक आहे. आणि मसावी कधी काढायचा? त्यांनी मोठा म्हटलं तर, मोठी संख्या किंवा मोठा म्हटलं तर. येईल लक्षात? लहान म्हणजे लसावी लक्षात ठेवा, म्हणजे मोठा म्हणजेच मसावी लक्षात ठेवा. येईल लक्षात तुमच्या? ठीक आहे. तर पहा, प्रश्न काय म्हटलाय, आता हे मिटवून टाकतो, हे लक्षात घ्या व्यवस्थित. हा, येईल ना लक्षात? नोट करून घ्या व्यवस्थित. चला तर पहा, आता काय म्हटलं आहे गणितामध्ये. पहा, 8 12 18 या संख्यांनी कोणत्या लहान संख्येस भागल्यास बाकी 1 राहतो? पहिले तर लसावी काढून घेऊ आपण. पहा, यांचा 8 12 आणि 18 यांचा काय काढून घेऊ आपण? लसावी. ओके. पहा, 2 ने भाग जातो. याला दिलाय 2 ने भाग, 4 राहिले. याचे निम्मे 6, याचे निम्मे किती? 9. आता परत 2 ने भाग जातो का? तिन्ही संख्येला नाही, पण लसावीची अट काय? कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. जातो. याला जातो. पहा, 2 ने देतो परत. आता 3 ने वगैरे दिला नाही, 2 नेच चालू करायचं पूर्ण. ठीक आहे ना. पहा, याचे निम्मे 2, याच्या निम्मे 3, याच्या निम्मे होत नाही, असाच ठेवा. आता परत 2 ने भाग जाणार नाही, पण या 2 संख्येला 3 ने भाग जातो. मग 3 ने भाग द्या. हे बघा 3, याला जात नाही, तसेच ठेवतोय. 3 1 3 आणि 3 3 9. आता या संख्येला भाग जाणार नाही. म्हणजेच काय? आता सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला काय राहील? लसावी राहील. पहा, लिहून घेतोय. कोणत्या कोणत्या संख्या राहिल्या यांचा गुणाकार करून घेऊ. आता पहा, लक्षात घ्या. हे 2, त्यानंतर हा 2, त्यानंतर 3, त्यानंतर 2 आणि त्यानंतर हे 3. ओके, यांचा गुणाकार म्हणजे आपला काय राहील? लसावी. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 त्रिक 72. किती? 24 त्रिक 72. हे लिहित आहेत 72 या ठिकाणी लसावी. पण यांनी काय म्हटलं आहे? लहान संख्येस भागल्यास बाकी 1 राहतो. ठीक आहे. आता पहा, या संख्येला जर तुम्ही 8 ने भागलं तर पूर्ण भाग जातो, बाकी 1 राहील का? नाही. याही संख्येने 12 सकम 72
18 चौक 72 पूर्ण भाग जातो, बाकी एक राहतो का? आपल्याला बाकी एक ठेवायचा आहे. मग अशा वेळेस काय करायचं? या 72 जो आहे या 72 मध्ये एक मिळवून ठेवून द्यायचा, म्हणजे हे किती झाले? 73. हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात एक मिळवायचा, ॲड करायचा आहे. का बरं? आता पहा, 8 9 72 एक उरतो, 12 सकम 72 एक उरतो, 18 चौक 72 एक उरतो. म्हणजे या तिन्ही संख्येने जर भाग गेला तर प्रत्येकी एक उरला पाहिजे असते म्हणत आहे. म्हणजे उत्तर काय आता आपलं? हे 73. मग केलं काय मी? या 72 लसावी काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक हा ॲड केला आहे. येईल लक्षात? चला लिहून टाका व्यवस्थित. उत्तर काय राहील मग आपलं? ते 73. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 5 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय? 3 6 9 12 या संख्यांनी कोणत्या लहान संख्येस भागल्यास बाकी 2 राहतो? 2 राहिले पाहिजे बाकी आपले. पहा तर कोणत्या लहान? लहान म्हणजे काय? लसावी काढून घेऊ सुरुवातीला. 3 6 9 12 हे लिहून घेतोय. पहा 3 6 9 आणि 12 असं दिसत आहे की या तिन्ही संख्येला किंवा या चारही संख्येला कितीने भाग जातो? 3 ने. तर देऊन देऊ. पहा 3 3 1 3 3 2 6 3 3 9 आणि 3 चौक 12. ओके. आता कोणत्या संख्येला भाग जाईल? याला आणि याला जातो 2 ने भाग. ठीक आहे. कमीत कमी 2 संख्येला भाग गेला पाहिजे. जातोय. पहा 2 देतोय. बे एक बे इथं जाणार का? नाही. बे एक बे इथे जाणार नाही म्हणजे 3 असाच. आता बे दुने 4 बस झाला. आता जाणार आहे का? नाही. म्हणजेच काय? आता यांचा गुणाकार करून घेऊ. पहा लसावीसाठी काय? सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे 3 गुणेला 2. बघा 3 गुणेला 2 गुणेला, आता एक एक घ्यायची गरज नाही. 3 गुणेला 2 3 गुणेला 2 बस झालाय. पहा 3 दुने 6 सायंत्रिक 18 18 दुने 36 हे असं मिळते आपल्याला 36 काय तर लसावी. आता करायचं काय नेमकं? तर पायांनी काय म्हटलं? लहान संख्येस भागल्यास बाकी 2 राहते. 2 जे बाकी राहते याच्यात ॲड करायचे. येईल लक्षात? त्याचं कारण असं, जर 2 बाकी ठेवले आपण 12ने जर भागलं तरीही 2 बाकीच राहिले पाहिजे. मग पहा काय होईल? हा 36 मध्ये प्लस करा 2 म्हणजे उत्तर सांगता येईल तुम्हाला काय? 38. हे झालं आपलं उत्तर. आता तुम्ही वाटल्यास 12ने भाग देऊन पहा 12 त्रिक 36 उरले 2 9 चौक 36 किती राहिले इथे? 2. ठीक आहे. त्यानंतर 6 6 36 राहते 2. प्रत्येक संख्येने भागला तर बाकी 2च राहील. येईल लक्षात? चला व्यवस्थित असं लिहून टाका. त्यानंतरचा आपण प्रकार बघू. आता पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलाय? पहा कोणत्या लहान संख्येत 5 मिळविले असता 20 25 30 या संख्यांनी निशेष भाग जाईल? निशेष भाग जाईल म्हटलाय. लहान संख्या म्हटलं. लहान म्हणजे काय? लसावी. परत काढून घेतोय. पहा लक्ष द्या, 20 25 आणि 30 यांचा लसावी काढून घेऊ. पहा लक्ष द्या, 5ने भाग जातो तिन्ही संख्येला असं दिसत आहे. 5ने भाग देऊ. 5 चौक 20 5 5 25 आणि 5 सक 30. परत कोणत्या संख्येने भाग जाईल? 2ने भाग जातोय. पहा याला आणि याला 2ने भाग देऊ. बे दुने 4 याला जात नाही 5 असाच. बे त्रिक 6 परत जाईल का कोणत्या संख्येने भाग? पहा याला 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 जाणार नाही म्हणजे सर्व संख्यांचा गुणाकार करून घेऊ. आता आपण पहा 5 परत 2 गुणेला 2 गुणेला 5 आणि गुणेला 3. लक्ष द्या, यांचा गुणाकार करून घेतोय. 5 दुने 10 10 दुने 20 20 5 100 100 गुणेला 3 म्हणजे 300. ओके. हे झाले आहेत आपला लसावी काय तर 300. यांनी काय म्हटलं आहे? पहा कोणत्या लहान संख्येत 5 मिळविले असता 5 मिळविल्यानंतर या संख्येने भाग गेला पाहिजे असं ते म्हणत आहे. मग आता तर असा डायरेक्ट भाग जातो ना. मिळविले असता म्हटलं आहे म्हणजेच काय? इथे आपण 5 पहिले वजा करून टाकू म्हणजे उत्तर काय येईल? मग पहा या ठिकाणी आपण हा इथे लिहू. पहा 300 वजा किती? 5 म्हणजेच काय उत्तर आलं? ते 295. येईल लक्षात? आता या 295 मध्ये जेव्हा जेव्हा 5 मिळू तेव्हा तेव्हा 20ने भाग जाईल 25ने भाग जाईल आणि 30ने भाग जाईल. म्हणून म्हटलं याने पहा 5 मिळविले असता. येईल लक्षात? म्हणजे आता या गणिताचं आपलं उत्तर काय तर ते राहिलं आपलं उत्तर 295. 5 वजा केले आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे ना? चला त्यानंतरचं परत एक गणित बघू यावरचं आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 6 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय? कोणत्या लहान संख्येत 2 मिळविले असता 8 12 36 या संख्यांनी निशेष भाग जाईल? 2 मिळविले असता म्हटलाय म्हणजे काय करता येईल? पहिले लसावी काढू कारण त्यांनी लहान संख्या म्हटल्या आहेत. लसावी पहा 8 12 आणि 36चा आपण लसावी काढून घेऊ. सुरुवातीला पहा 2ने भाग जात आहे कारण समसंख्या आहे. 2ने याला भाग दिला तर याचे निम्मे 4 याचे निम्मे 6 आणि याचे निम्मे 18. परत 2ने भाग जातो. पहा देऊन देतोय. याच्या निम्मे 2 याच्या निम्मे 3 याच्या निम्मे 9. आता 2ने भाग जात नाही पण 3ने भाग जाईल. मग 3ने भाग देऊ. 2 संख्येला भाग गेला पाहिजे बस झालाय. पहा याला भाग जात नाही असाच 3 1 3 आणि 3 त्रिक 9. आता कोणत्याही संख्येला भाग जात नाही. या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे आपला लसावी. पहा लिहून घेतोय
लक्ष द्या, हा 2 गुणिला काय तो 2 गुणिला तो 3 गुणिला हा 2 आणि इकडे काय गुणाकारात 3. यांचा लसावी किती पहा, इकडनं सुरुवात करतोय. 3 दुणे 6, सायंत्रिक 18, 18 दुणे 36 आणि 36 दुणे 72. हे लिहून घेतले मी 72. मग मला सांगा या 72मधनं काय वजा कराल, तर यांनी म्हटलं आहे 2 मिळवले असता, म्हणजे हे 2 वजा करा म्हणजे उत्तर काय सांगता येईल तुम्हाला, हे 70. हे लक्षात तुमच्या, ठीक आहे ना. आता पहा 70मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही 2 मिळवाल 72 म्हणजे 8ने भाग जाईल, 72ला 12ने भाग जाईल, 72ला 36ने भाग जाईल, 70ला भाग जाणार नाही, ठीक आहे. त्याच्यात 2 मिळवा लागेल तुम्हाला प्रत्येकी, हे लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 3 अंकी लहान संख्या कोणती की जिला 8, 12, 16 या संख्यांनी भागल्यास प्रत्येकी बाकी 3 उरते. आता आपल्याला काय म्हटलं आहे, 3 अंकी लहान संख्या, 3 अंकी म्हटलं आहेत म्हणजे काय करता येईल पहा. पहिले तर आपण लहान म्हटलं म्हणून आपण लसावी पहिले काढून घेऊ. पहा लक्ष द्या, 8, 12 आणि 16 यांचा लसावी पहिले काढून घेऊ आपण, मग 3 अंकी वगैरे नंतर बघू. लसावी काढण्यासाठी पहिले 2ने भाग देतो कारण हे सम दिसत आहे. याच्या निम्मे 4, याच्या निम्मे 6, याच्या निम्मे 8. ओके, परत 2ने भाग जातो. पहा याच्या निम्मे 2, याच्या निम्मे 3, याच्या निम्मे 4, परत 2ने भाग जातो. याला आणि याला बघा, बे एक बे, याला जात नाही, बे दुनी 4 आता जाणार नाही, म्हणजे यांचा जर गुणाकार केला तर लसावी मिळतो. पहा गुणाकार या पद्धतीने करून घेतोय मी. पहा 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 3 आणि गुणिला हा 2 किती झाला यांचा लसावी. पहा बे दुनी 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने 48. हे झाले आपले 48 काय आपला लसावी. ओके, हा झाला आपला लसावी. यांनी काय म्हटलं आहे पहा, मला सांगा हे 3 अंकी संख्या आहे का, नाही, 3 अंकी लहान संख्या. मग 3 अंकी संख्या नाही आहे तर लसावी हा एकच नसतो, याच्या पटीमध्ये अनंत लसावी बनू शकते. याच्या पटीमध्ये जेव्हा 48ला या तिन्ही संख्येने भाग जाईल, मग 48चे जर दुप्पट केले आपण किती 96, तर 96ला पण हे सर्व संख्येने भाग जाईल ना, जातोच तो, ठीक आहे. मग आपल्याला 3 अंकी संख्या येईपर्यंत याला गुणायचं आहे. पहा समजा इथे बाजूला घेतो आहेत. पहा समजा 48ला मी 2ने गुणलं तर किती होते. पहा बे 8 16, 1 राहिला, बे दुने 4 आणि 1, 4 दुने 8 आणि 1 9. येईल लक्षात, म्हणजे 96. 48 गुणिला 2, मला सांगा 48 दुने किती, हे 96, ठीक आहे. 96 ही 3 अंकी संख्या आहे का, नाही 2 संख्या आहे. मग 2ने न गुणता याला आता 3ने गुणू. येईल लक्षात, 3 अंकी संख्या पाहिजे ना. 3 8 24, 2 3 चौक 12, 13 14, 144. 144 हे 3 अंकी संख्या आहे की या 144ला 8ने भाग जातो पूर्ण, 12ने जातो आणि 16ने जातो. परंतु याने 3 अंकी संख्या तर म्हटलंच आहे आपल्याला सोबत, या संख्यांनी भागल्यास प्रत्येकी बाकी 3 राहते. मग बाकी 3 राहिले पाहिजे, याने भागलं तर पूर्णच भाग जाते. बाकी 3 राहण्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 3 त्याच्यात ॲड करावे लागेल. म्हणजे याच्यामध्ये जर 3 ॲड केलं तर आपलं उत्तर किती मिळते, हे मिळते पहा 4, 4 आणि 3 हे किती झाले 7 आणि हे 4 असाच आणि हा 1 असाच. म्हणजे आपलं उत्तर काय तर 147 असं हे उत्तर मिळते. परत एकदा सांगतो, लसावी काढून घ्यायचा 48, संख्या पाहायची 3 अंकी. त्यांनी म्हटलं 3 अंकी आहे का, नाही, 3 अंकी करण्यासाठी मी 3ने गुणला आहे त्याला, ठीक आहे ना. जोपर्यंत 3 अंकी येत नाही तोपर्यंत गुणत जायचं. 144 3 अंकी आला, पण त्यांनी काय म्हटलं 3 उरले पाहिजे. 144ला जर याने भागलं 3 उरेल का, नाही, म्हणून त्या 144मध्ये मी 3 टाकून ठेवले. याचा अर्थ 147ला जर यांनी भाग दिला तर प्रत्येक वेळी 3 3 3 3 उरेल. ओके, चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे, 3 अंकी लहान संख्या कोणती की जिला 6, 9, 12 या संख्यांनी भागल्यास प्रत्येकी बाकी 5 राहते. प्रत्येकी बाकी 5 आणि 3 अंकी संख्या म्हटल्यात. पहिले लसावी काढून घेऊ आपण, लहान म्हटलं म्हणून. 6, 9 आणि 12 या तिन्ही संख्येला 3ने भाग जातोय. पहा, ठीक आहे, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. आता याला 2ने भाग जातो, याला आणि याला. पहा देऊन द्या, बे एक बे, याला जात नाही, बे दुने 4, बस झाला. या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजे लसावी, कारण भाग जात नाही आहे, ठीक आहे. 3 गुणिला 2, परत 3 गुणिला 2, 3 दुने 6, ठीक आहे. सायंत्रिक 18, 18 दुने 36, म्हणजे लसावी काय आपला हा 36. मग 36 3 अंकी संख्या नाही आहे, आपल्याला 3 अंकी संख्या पाहिजे. मग 36ला गुणतोय मी, कितीने गुणू सांगा बरं. 36 दुने 72 होते, 2 संख्या होते. 36 त्रिक करून पाहू आपण, ठीक आहे. 36ला 3ने गुणून पाहतो,
3 सक 18, 1 राहिला, 3 त्रिक 9 आणि 1 10, हे झाले 108, हे झाले 3 अंकी संख्या. यांनी काय म्हटलं आहे आपल्याला पहा, या संख्यांनी भागल्यास प्रत्येकी बाकी 5 राहिला पाहिजे, 5 बाकी राहिला पाहिजे, म्हणजे आपल्याला काय करता येईल, याच्यामध्ये 5 मिळवता येईल. म्हणजेच उत्तर काय येईल पहा, 8 आणि 5 1303 राहिला 1 आणि हा 11, म्हणजे 113 असं उत्तर मिळते. जेव्हा जेव्हा तुम्ही या 113ला 6ने भागाल तर 5च उत्तर बाकी राहील, 9ने भागाल तरी 5च राहील आणि 12ने भागाल तरी 5च राहील. म्हणून आपलं उत्तर काय राहिला हे 113. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा, 20 व 45 चा लसावी 180 आहे तर मसावी किती. लसावी दिला आहे, मसावी काढायचं. याच्यासाठी एक सूत्र वापरू आपण, अतिशय सोपी आहेत पहा. पहिली संख्या गुणेला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणेला लसावी. ओके. आता यामध्ये पहा, पहिली संख्या दुसरी संख्या इकडे तिकडे झाली तरी चालते, ठीक आहे. मसावी लसावी इकडे तिकडे झाली तरी चालते, परंतु इकडला इकडे नको आणि इकडला तिकडे नको. येईल लक्षात. याच पद्धती सूत्र आहेत, व्यवस्थित पहा. बरेचसे गणित या सूत्रावरून आपल्याला कळेल आणि मिळेलही. पहा लक्ष द्या, काय म्हटलं आहे, 20 व 45 चा लसावी. आता दोन संख्या दिल्या, मी 20 आणि 45 इथे लिहून घेतो आहेत मी. पहा, पहिली संख्या 20, दुसरी संख्या असेल 45 बरोबर. याच्यापैकी लसावी त्यांनी दिला आहे, किती आहे, लसावी 180. मसावी काढायचं, मसावीच्या ठिकाणी x ठेवू आणि लसावी किती 180, बस झालाय. गेलं लक्षात. एकची रेट काढली म्हणजे आपला मसावी मिळेल, बस झालाय. काय करता येईल पहा, हा x असाच, इथे 20 गुणेला काय 45 आणि छेदामध्ये काय जाईल हा 180. 0 0 कटला. पहा लक्ष द्या, 2ने 18ला भागतो, 9 18, 9ने 45ला पूर्ण भाग जातो, 9 5 45, 9 1 9, 9 5 45, म्हणजे आपलं उत्तर काय 5 बरोबर x. म्हणजे आपला मसावी किती, तर हा झाला 5. येईल लक्षात. चला मसावी लिहून टाका आपला 5. ठीक आहे. याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 8 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा, 12 व 28 चा लसावी 84 आहे तर मसावी किती. मसावी काढायचं त्याच पद्धतीचं आणि सूत्र मी असंच लिहून ठेवलं आहे. पहा, पहिली संख्या 12, दुसरी संख्या 28, हा 12 गुणेला काय तर 28 बरोबर. मसावी किंवा लसावी दिला आहे, लसावी आहे 84, मसावी आपल्याला काढायचं आहे, लसावी लिहित आहे मी 84. ओके. काय करता येईल, एक्सची रेट पाहिजे, एक्स असा इथे, ठीक आहे. इथे लिहितो मी 12 गुणेला 28, हा जो आहे इकडे पक्षांतर होईल, म्हणजेच काय 84 या ठिकाणी. ठीक आहे. पहा, 12 आणि 84ला भाग जातो, 12 1 12, 12 7 84. ओके. किती राहिलं छेदामध्ये 7, अंशामध्ये आहे 28, मग 7ने 28ला भाग जातो, 7 चोक 28, 7 1 7 आणि 7 चोक 28. याचा अर्थ आपलं उत्तर काय तर 4. येईल लक्षात. म्हणजे 4 काय आपला हा मसावी आहे. इथे लिहून घेतो आहे मी मसावी. ओके. चला लिहून टाका, व्यवस्थित लिहा. यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 120 व 300 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. लसावी हा मसावीच्या किती पट आहे, याचा अर्थ पट म्हणजे भागाकार करायचा आहे, मग लसावी मसावी दोन्ही काढून घ्यावा लागेल आता आपल्याला. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या, 120 आणि 300 याचा लसावी मसावी दोन्ही काढून घेतोय. लक्ष द्या काळजीपूर्वक. पहिले तर 10ने भाग देतो, दोन्ही ठिकाणी 0 0 दिसत आहे म्हणून 10ने भाग देतो आहे. म्हणजे याला जर 10ने भागलं तर राहिले 12 आणि याला 10ने भागलं तर राहिले 30. ओके. परत 2ने भाग देतो आहे, दोन्ही संख्येला 2ने भाग जातो आहे. याचे निम्मी किती 6 आणि याचे निम्मी किती 15. परत दोन्ही संख्येला भाग जातो का, जातो. कितीने जातो 3ने. देऊन द्या, 3 2 6, 3 5 15. ओके. आता जातो का, नाही जात. इथे जात नाही म्हणजे आपला मसावी किती पहा, लक्ष द्या थोडं. मसावी म्हणजे या 3 संख्यांचा गुणाकार आणि लसावी म्हणजे या सर्व संख्यांचा गुणाकार. येईल लक्षात. पहा मसावी काढून घेऊ पहिले तर आपण. पहा 3 2 6, 6 10 60, हा मसावी किती आपला पहा, मसावी 60. आता लसावी किती पहा, हे 60 झाले, 5 2 10, 5 2 10 गुणेला 60 म्हणजे हे झाले 600. येत्या का लक्षात तुमच्या. परत एकदा सांगतो, मसावी म्हणजे काय पहा लक्ष द्या. मसावी 10 गुणेला 2 गुणेला 3, 10 गुणेला 2 गुणेला 3 म्हणजेच हे किती झाले 60. आणि लसावी काय बरोबर 10 गुणेला 2 गुणेला 3 गुणेला 2 गुणेला 5
2 गुणिला 5 म्हणजे हे किती झाले तर 600. येईल लक्षात. मग एक लक्षात येते, मसावी किती 60 आणि लसावी किती 600. येईल लक्षात. आता पहा काय करून घेऊ आपण यासाठी. यांनी काय म्हटलं आहे, संख्येचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. पट म्हटल्यानंतर लसावीच्या म्हटलं, लसावी पहिले घेऊन घ्या अंशामध्ये आणि मसावी घ्या छेदामध्ये. छेदामध्ये किती 60. येईल लक्षात. हे जर सोडवलं की पट मिळते आपल्याला. पहा 60 एक 60, 60 एक 60 कटला म्हणजे किती राहील 10. याचा अर्थ किती राहील 10 पट राहील. किती पट राहील 10 पट. येईल लक्षात. पहिले लसावी लिहा, त्यानंतर मसावीने त्याला भागून टाका, डायरेक्ट पट मिळते. येईल लक्षात. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 12 व 40 या दोन संख्यांचा लसावी हा मसावीच्या किती पट आहे. लसावी मसावी दोन्ही काढून घ्यावं लागेल. पट म्हणजे भागाकार करावा लागेल. तर पहा 12 आणि 40 हे 12 आणि हा 40. ठीक आहे. हे सोडून घेतोय. कितीने भाग जाईल 2 ने भाग देऊ. पहा याला 2 ने भाग देतो, याचे निम्मे 6, याचे निम्मे 20, परत 2 ने भाग जातो, देऊन द्या. याचे निम्मे 3, याचे निम्मे 10. आता 2 ने भाग जाणार नाही, कोणत्या संख्येने भाग जाणार नाही. पण लसावी म्हणजे काय, सर्व संख्यांचा गुणाकार. मसावी म्हणजे काय, या संख्यांचा गुणाकार. मग पहा पहिले तर मसावी काढून घेऊ. मसावी बरोबर पहा 2 गुणिला 2, इथे लिहितोय मी 2 गुणिला 2 बरोबर किती 4. ओके. आणि लसावी म्हणजे काय मग 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 10. पहा 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 10 म्हणजे हे किती होते पहा 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 गुणिला 10 120. येईल लक्षात. मग आता लसावी भागेला मसावी करू. पट काढायचा आहे. पहिले लसावी लिहून घेऊ. किती आहे त्या ठिकाणी लिहितो. लसावी किती 120 आणि मसावी किती आपला 4. 4 ने याला भागून टाका म्हणजे आपला पट मिळते. किती पट मिळेल पहा 4 एक 4, 4 त्रिक 12 म्हणजे काय झालं 30 पट असं हे उत्तर मिळते आपल्याला. किती पट 30 पट. येईल लक्षात. चला लिहून टाका. त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. दोन संख्या 2:3 गुणोत्तरात आहे. त्याचा लसावी 66 असेल तर मोठी संख्या कोणती. मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. पहा लक्ष द्या. आपल्याला एक सूत्र माहिती आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. येईल लक्षात. मग त्याच पद्धतीने सोडून घेतोय, परत लिहून घेतोय. पहा वाटल्यास पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं सूत्र. ठीक आहे. मग मला सांगा पहिली संख्या 2:3 गुणोत्तरात दिली आहे त्यांनी आपल्याला. म्हणजे 2x गुणिला 3x लिहून घेतोय बरोबर. त्याचा लसावी हा 66. मसावी किती आहे माहीत नाही, लसावी दिला आहे त्यांनी किती 66. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. तर लक्ष द्या. 3 दुने 6, हे बघा 6 लिहिलं. 3 दुने 6, x गुणिला x म्हणजे x चा काय तर वर्ग. येईल लक्षात. बरोबर हा x गुणिला 66 असाच. आता x एका साईडला घेऊ आणि 6 अंक एका साईडला घेऊ. म्हणजे पहा x इकडे जास्त आहे, x चा वर्ग भागाकारात काय गुणाकारातला x भागाकारात येईल बरोबर. इकडे 66 अशीच ठेवा, गुणाकारातला 6 भागाकारात जाईल. येईल लक्षात. आणि x चा वर्ग म्हणजे काय तर x गुणिला x. हा x आणि x जर कटला तर 1 राहतो. जसा हा x आणि हा वर्ग काटून टाकतोय मी. ठीक आहे. म्हणजे काय राहिला फक्त x. आता पहा 6 1 6, 6 1 6, 6 1 6 म्हणजे x ची रेट किती मिळाली तर x बरोबर राहिला आपला 11. येईल लक्षात. x ची रेट जेव्हा 11 मिळत आहे, यांनी काय म्हणत आहे आपल्याला पहा तर मोठी संख्या कोणती. मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. याच्यापैकी मोठी संख्या कोणती 3 म्हणजे 11 गुणिला 3 बरोबर 33. कारण x ची रेट आपण 11 काढली आहे. मग मोठी संख्या लिहून घेत आहे. मोठी संख्या म्हटल्याबरोबर काय तर हा 3 लिहून घ्यायचा आणि गुणिला काय करायचा हा 11 म्हणजेच 11 त्रिक 33. ही झाली आपली मोठी संख्या. येईल लक्षात. लहान म्हटलं तर 11 दुने 22 लहान पण काढता येईल. ठीक आहे. चला लिहून घ्या. परत एक याच पद्धतीचं गणित सोडू. पहा प्रकार नंबर 10 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. दोन संख्या 4:5 गुणोत्तरात आहे. त्याचा लसावी अंश असेल तर मोठी संख्या कोणती. आता मोठी संख्या विचारली आपल्याला. ठीक आहे ना. संख्या लहान किंवा मोठी कोणती विचारू शकते. तर पहा 4:5. आता आपल्याला ते सूत्र माहिती आहे, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या लसावी गुणिला मसावी. ठीक आहे. तर लिहून घेतो आहे. पहा 4:5 म्हणजेच काय पहिली संख्या 4x आणि दुसरी संख्या 5x बरोबर काय मसावी आपल्याला माहीत नाही, x ठेवतो आहे. लसावी त्यांनी दिला 80 हा लिहून घेतो आहे. ठीक आहे. पहा 5 चोक 20, 20 x चा काय तर वर्ग, x गुणिला x, x चा स्क्वेअर म्हणजेच काय वर्ग बरोबर काय हा x गुणिला इकडे 80. ओके. x चा वर्ग असाच ठेवतो आहे आणि हा x इकडे भागाकारात येईल बरोबर. हा 80 सुद्धा असाच ठेवतो आहे आणि हा 20 इकडे भागाकारात येईल. लक्षात. बस झालाय. पहा हा x कटला गृहीत धरा, हा x असाच.
एक्स बरोबर काय 0 0 कटला, बेचोक 8, बेचोक 8 म्हणजे काय राहिलं एक्सची रेट मिळाली तुम्हाला किती 4. आता यांनी कोणती संख्या म्हटलं आहे मोठी संख्या, हे बघा 5, 5 म्हणजे मोठी संख्या. पहा हे मोठी बरोबर काय करून घ्यायचं आहे, हा 5 लिहायचा असाच आणि गुन्हेला एक्स म्हणजे काय 4, म्हणजे 4 पंच किंवा 5 चोक किती 20, ही झाली मोठी संख्या. येईल लक्षात. लहान म्हटलं असतं काय आलं असतं 4 चोक 16 आलं असतं. येईल लक्षात. चला तर पहा साधारणतः आता सुरुवातीला आपले किती प्रकार झाले आहेत 10 प्रकार झाले. किती 10. आता यानंतरच्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात करू 11व्या प्रकारापासून. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबून जाऊ. धन्यवाद.